आता बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली आहे, गारपिटी संदर्भातली आहे, कारण मोठं नुकसान झालंय। म्हणजे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिजवाई कांद्याचं उत्पादन केलं जातं, मात्र काल झालेल्या गारपिटीचा कांदा उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। उभा कांदा अक्षरशः आडवा पडून मातीमोल झालेला आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावून नेलेला आहे। याच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बघूया। वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने बिजवाई कांदा पिकाचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे। आपण बघू शकता, मी सध्या या एका शेतामध्ये आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अक्षरशः हा बिजवाई कांदा जो आहे तो संपूर्ण झोपलेला आहे। याची फुलं जी आहेत ती संपूर्ण अक्षरशः कुजलेली आहेत, खराब झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं जे आहे ते आर्थिक नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तरी कांदा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कांद्याचा आता उपयोग होताना दिसून येत नाही। आपण पाहू शकता, हा जो कांदा आहे पूर्ण खराब झालेला आहे। त्यामुळं शेतकरी जे आहेत ते मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती नुकसान झालेलं आहे कांद्याचं? सर, माझं 2.5 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे। मी जवळजवळ 1.25 एकर ते 1 एकर समजा हा परिसर आहे कांद्याचा, आणि यामध्ये मी जवळजवळ 15 क्विंटल कांदा बिजवाई केली होती। आणि त्याचा जे खर्च आहे ते 70-75 रुपये आत्तापर्यंत आलेला आहे आम्हाला। आणि जे 8 तासाच्या आधी, जर गारपीट व्हायच्या आधी असा कांदा होता की याला नजर पण ठरत नव्हती, पण आता 5 मिनिटात निसर्गाने एवढा हे केलं की पूर्ण त्याचं जमीनदोस्त करून टाकलेलं आहे। आणि आमचे जे आर्थिक व्यवहार याच्यावर जे होते ते पूर्ण आता लयाला गेलेलं आहे। काय करायचं काय नाही ह्यात आमच्यापुढे मोठा बिकट प्रश्न आलेला आहे। आज 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान करणं हे खूप कठीण आहे शेतकऱ्यासाठी, पण आता निसर्गापुढे काही चालत नाही, ते एक वेगळी गोष्ट आहे। पण भरपूर आता नुकसान झालेलं आहे। आता याच्यासमोर एक शेतकरी, आता सरकार काय करते त्याच्यावर आता अवलंबून आहे। किती खर्च आला होता याला? आम्हाला जवळ 70-75 हजार रुपये खर्च आलेला आहे। आणि उत्पन्न किती होणार होतं? जवळजवळ 2.5 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे हेच की बुवा त्यांनी आम्हाला आर्थिक मदत करून आम्हाला सावरण्याशी थोडंसं हातभार द्यावा, बस एवढं। बाकी तर काही जसं की आपल्यासोबत शेतकरी होते, आपण पाहिलं शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। त्यांचा जो बिजवाई कांदा होता तो अक्षरशः संपूर्ण खराब झालेला आहे। त्यामुळं शेतकऱ्याचं जे आहे ते मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासनाने यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।